स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 20. स्नेहल तिच्या चेअरवरून उठताना तिच्या आणि माझ्यातलं मैत्रिणीचं नातं मला जाणवलं. कारण तिच्यात आणि माझ्यात गुपित असं काहीच राहत नव्हतं. मी पण मग तिच्याजवळ व्यक्त व्हायचं ठरवलं. पण तिने तितक्यात तिचा मोबाईल खाली राहिलाय असं सांगून वरच्या रूममधून खाली आली आणि वरती येताना तिचा मोबाईल सोबत घेऊन आली आणि फोन सायलेंटला केला. मला छान वाटलं, कारण माझं सुख दुःख जाणून घेण्याची तिला किती काळजी होती. मित्रमैत्रिणी असतातच ह्यासाठी, म्हणून आपण त्यांच्याजवळ व्यक्त व्हायला रे हवं, मोहिनी प्रसादला सांगत होती. स्नेहलला मी अगदी माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी काही दिवसापूर्वी सतीच्या लग्नाला मला माझे आई बाबा कसे जबरदस्तीने घेऊन आले इथपर्यंत सर्व जसेच्या तसे सांगितलं. अगदी माझं बाळ देखील कसं माझ्या कुशीत येण्याआधीच ते देवाच्या कुशीत गेलं हे पण मी तिला सांगितलं. मिसकॅरेजचं सांगताना स्नेहलचे डोळे पाणावले होते, पण तिने ते दाखवले नाही. वेडी होती ती, माझ्यापासून अश्रू लपवत होती. ज्या मुलीने अश्रूंसोबत घट्ट मैत्री केली होती तिच्यापासून ती पाणावलेले डोळे उघडझाप करत होती. व्यर्थ गेला होता तिचा तो प्रयत्न. मोहिनी अजूनही प्रसादच्या मांडीवरच एक कुशींवर पडून सर्व सांगत होती. नंतर तिला थोडं भान आलं आणि ती पटकन उठून बसली. तिला खूप कसं तरी वाटलं, पण प्रसादने तिला तिचंच वाक्य ऐकवलं की मित्रमैत्रिणी असतातच यासाठी, आपले सुख दुःख जाणून घ्यायला आणि आपले लाड पुरवायला. मोहिनीला प्रसादचे शब्द ऐकून बरं वाटलं. दुपारची वेळ झाली होती. दोघांनाही आता भूक लागली होती. प्रसादने मोहिनीच्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं होतं. मोहिनी पण थोडं फ्रेश व्हायला गेली होती. मधून रडून रडून चेहरा थोडा सुजला होता तिचा, म्हणून जरा वेळ थंड पाणी चेहऱ्यावर मारून तिला थोडं फ्रेश वाटलं. प्रसाद पण फ्रेश झाला. त्याला आज मोहिनीविषयी खूप वाईट वाटत होतं. सोबतच पियुषचा जीव घ्यावा असे विचारही मनात येत होते. पण त्याने सध्या मोहिनीला अगदी नॉर्मल असल्याचं दाखवलं. जेवणात जेवणही आलं होतं. दोघांनी मस्त जेवण केलं. मोहिनीच्या आवडीची व्हेज कोफ्ता करी दोघांनी अगदी पोटभर खाल्ली. जेवणानंतर मोहिनीने परत काही गोष्टी सांगायच्या ठरवल्या, पण तिने आधी प्रसादची परवानगी घेतली, कारण तिला असं वाटत होतं की प्रसादला जर आराम करायचा असेल तर नंतर कधीतरी बाकी राहिलेली कहाणी सांगावी. पण आज प्रसादला तिच्या भूतकाळाशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं वाटलं नाही. त्याने तिला काही गोष्टींच्या आठवणींना त्रास पण होत नसेल आणि ती आता अगदी ठीक असेल तर पुढे परत काय काय झालं ते सांगायला लावलं आणि मोहिनीने परत सांगायला सुरुवात केली. स्नेहलला मी माझा सर्व भूतकाळ सांगितला, पण मला हे खरं तर माहीत, कारण त्यांनी आता सतीच्या लग्नाच्या आत माझी ट्रीटमेंट चालू करायची होती आणि आता तर सर्व ऐकून ते खूपच हळवलेले होते. पियुष आणि त्याच्या घरच्यांना कधी एकदा ह्या सर्व गोष्टींचा जाब विचारतोय असं माझ्या आईबाबांना होत होतं. माझ्या वडिलांना पियुषची कोणती एक अजून गर्लफ्रेंड आहे हे ऐकून तर धक्काच बसला होता आणि आत्ताच जाणून त्याला खूप काही विचारावं की माझ्या मुलीत काय कमी होती ते सांग, असे अनेक प्रश्न विचारावे वाटत होते. नशिबातलं सतीशला लग्नाआधी तरी काही कळू नाही दिलं, नाहीतर माझ्या काकांचा मुलगा विनय आणि सतीश दोघांनी जाऊन पियुषला नक्कीच हाताखालून काढला असता. पण माझ्या आईवडिलांना सतीशचं लग्न पार पडेपर्यंत शांत राहायचं होतं. मग काय, ते त्या लोकांना दाखवायचं होतं. माझी ट्रीटमेंट एक चांगल्या मानसोपचार डॉक्टरकडे चालू केली. तसं तर मी डॉक्टरांना चांगला रिस्पॉन्स पण देत होती, कारण मला त्या लोकांनी काय काय त्रास दिला ह्यापेक्षा माझं बाळ गमावल्याचं दुःख मला जास्त झालं होतं. म्हणून मी जास्त खचले होते हे डॉक्टरांच्या आणि घरच्यांच्या लगेच लक्षात आलं. डॉक्टरांनी तसं मला खूप खोदून विचारलं देखील होतं की नक्की पियुषने शारीरिकच त्रास दिलेला की मानसिकदृष्ट्या पण काही त्रास दिलाय. पण मला जितकं काही आठवत होतं ते मी सांगत गेले. माझ्या झोपेच्या गोळ्या हळूहळू बंद करण्यात आल्या. मग नंतर सर्वजण माझ्याशी मनमोकळे वागू लागले. मीही थोडी नॉर्मल होत होती. सतीचं लग्न हे जवळ येत होतं. सतीश पण गावी 8 दिवस आधीच आला होता. त्यालाही त्याच्या लग्नाची तयारी करायची होती. मला मात्र आईची आणि सतीशची काही मदतच नाही करता आली, कारण मला माझे स्वतःचेच कपडे देखील कोणते घ्यावे ते कळत नव्हतं. सतत माझं डोकं आणि पोट दुखत राहायचं, म्हणून मी जास्तीत जास्त वेळ झोपून राहायचे. डॉक्टरांनीही मला जास्त ताण घ्यायला नव्हता सांगितला, म्हणून मी मिळेल तितका वेळ मदत करायचे. बाकी वेळ स्वतःला वरच्या रूममध्ये एकटी कोंडून ठेवून बसत राहायचे. त्यावेळी मात्र स्नेहलने आणि सतीच्या इतर मित्रांनी खूप मदत केली. स्नेहलने आईला घरकामापासून तर शॉपिंगपर्यंत सर्व मदत केली. ती लग्नासाठी काही दिवस थांबली होती. तिच्या सासऱ्याच्या लोकांनीही तिला 15 दिवस थांबायची मुभा दिली होती.
खूप चांगले लोक होते स्नेहलच्या सासरचे. तिने त्यावेळी माझी पण खूप काळजी घेतली. जसं जसे लग्न जवळ येत होतं तसं तशी मी थोडी थोडी खूप खुश होते. कारण माहीत आहे का प्रसाद, मला नक्की वाटायचं की तू पण लग्नाला येशीलच आणि खूप दिवसानंतर तुला बघायचं होतं मला. नाही म्हटलं तरी वेड मन रे, हे आस लागली होती बघण्याची. तेव्हा तर मी विचारत पण होते माझ्या मनातच की प्रसाद आता कसा दिसत असेल, कुठे असेल, त्याचं पण लग्न झालं असेल का, त्याची कुणी गर्लफ्रेंड असेल का. पण काहीही असो, तो निदान दिसेल तरी. ह्या वेड्या आशेवर मी लग्नाच्या दिवसाची वाट बघत होते. नाही म्हणता म्हणता 8 दिवस निघून गेले. हळदीचा दिवस आला. सतीच्या हळदीच्या दिवशी माझे सासू सासरेच आले होते. त्यांना पूर्ण विश्वास होता की मी घरी काहीच सांगितलं नसेल. पण इतकं सर्व होऊनही आपले व्याही मुलीचे सासू सासरे, त्या नात्याने माझ्या आईवडिलांनी त्यांची पूर्ण खातिरदारी केली. पण मला एक समजत नव्हतं की पियुष का आला नव्हता. मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत थोडा वेळ बोलून त्यांना विचारलं पण होतं की पियुष का आला नाही. ते तर त्यांनी त्याला ऑफिसचे खूप काम आहेत म्हणून सांगितलं. मला वाईट वाटलं की त्याने यायला हवं होतं लग्नाला, पण तो नाही आला. माझे सासू सासरे माझ्याशी व्यवस्थित बोलत होते. त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी केली. मलाही बरं वाटलं त्यांचं असं प्रेमाने बोलणे ऐकून. हळदीच्या दिवशी सतीशचे सर्व मित्र जमले होते. पण माझी नजर मात्र तुझा शोध घेत होती आणि तूच नेमका नजरेस पडला नव्हता. लग्नाचा दिवस उगवला, लग्नाची वेळ आली तरीही तू मात्र काही आला नाही. खूप वाईट वाटलं मला. खूप राग आला होता तुझा मला. सतीशला इतका जवळचा मित्र मानणारा तू आणि त्याच्याच लग्नाला नाही आलास, ही कुठली मैत्री रे तुझी. मोहिनीने आता लटक्या रागाने प्रसादकडे बघून आज त्याच्याकडून उत्तर जाणून घ्यायचं ठरवलं. मोहिनी, खरं सांगू, मी लग्नाला येणार होतो, पण मी तुला माझ्यासमोर असं दुसऱ्या कोणासोबत नाही बघू शकलो असतो आणि तुझ्या नजरेस पडून मला तुझं आयुष्य डिस्टर्ब नाही करायचं होतं. कदाचित मला बघून तुझं मन कुठे लागलं नसतं आणि माझंही मन लग्नात लागलं नसतं. तुला असं पियूच्या जवळजवळ बघून माझ्या मनाची खूप तडमड झाली असती. म्हणून मी लग्नाला नाही आलो. प्लीज समजून घे. प्रसादचं बोलणं ऐकून मोहिनी एकसारखं प्रसादकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. तिला आज तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून गेले होते की प्रसाद तिच्यावर प्रेम करायचा आणि अजूनही करतोय. पण तिने लगेच चेहरा निर्विकार केला, कारण तिला त्याला दाखवायचं नव्हतं की तिला त्याचं प्रेम कळून चुकले. कारण तिला आता प्रेम, लग्न या गोष्टींचा विश्वासच राहिला नव्हता. प्रसादला मनोमनी वाटलं होतं की मोहिनीने त्याने अप्रत्यक्षरित्या का असेना व्यक्त केलेल्या त्याच्या प्रेमाच्या भावनांवर मोहिनीने काहीतरी प्रतिक्रिया द्याव्यात. पण असं अजिबात नाही झालं. उलट तिचं त्याच्या अशा बोलण्यावर हसून त्याला म्हणाली, वेडा आहेस प्रसाद तू. जर तू माझं लग्न झालंय ही गोष्ट आधीपासूनच स्वीकारली होती, मग माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत राहणे, माझ्या आसपास राहणे हे तुला स्वीकारण्यात का जड गेलं असतं? त्यात काय इतकं? पण तू सतीशकडे बघून तरी आणि तुमच्या मैत्रिणीच्या नात्याने तरी लग्नाला यायला पाहिजे होतं. मोहिनीच्या बोलल्याने प्रसाद थोडा नाराज झाला होता. सोड ते, जाऊ दे. तू बाकी पुढे सांग तुझं काय ते. प्रसादचं मन उतरलं, पण त्याने लगेच समजून घेतलं मोहिनीला आणि पुढे बोलत बोलत केलं. तुझी आजची नाराजी मला सहन करता येईल प्रयू, पण मला तुला खोट्या आशेवर नाही ठेवायचं. कारण माझं भविष्य मलाच माहीत नाही, तर मी तुला कोणत्या आश्वासनावर अवलंबून ठेवू. त्यापेक्षा आजची ही नाराजी चालेल मला. मोहिनी नाराज झालेल्या प्रसादकडे हरवून बघत होती. ओये, काय विचार करते? सांग मग पुढे बाकी काय झालं? प्रसादने पण तिला असं निर्विकार चेहऱ्याने बघत परत बोलतं केलं. पुढे काय? मग सतीशचं लग्न झालं. लग्नाला पियुष आला नव्हता. मला त्या गोष्टीचं वाईट वाटतच होतं. मी त्याला फोनही केला होता, पण त्यानेच मला प्रश्न केला की मोहिनी, तुला माहिती आहे ना मला किती कामं असतं, म्हणून नाही जमलं यायला. आणि तसंही तू काही दिवस आराम करते तर कर, मग आराम पण हो, लवकर येण्याचा प्रयत्न करेल. मम्मीला करमत नाही तुझ्याशिवाय. ती दिवसभर एकटीच असते, तुझी खूप आठवण काढत असते. आता तिची काळजी घ्यायला मीना मावशी पण नाहीत, म्हणून तू आता लवकर ये. मी पण त्याला हो हो म्हणत गेले आणि मला जायचं पण होतं. पण जशी हळूहळू मी ट्रीटमेंट घेऊन बरी होत होती, तशी मला माझ्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव होत होती. आणि नंतर कळालं की मी का म्हणून त्यांच्या इतका मार खाऊन घेतला आजवर. का म्हणून मी त्याच्या इतक्या धमक्या ऐकून घेतल्या आणि माझी काहीही चूक नसताना का म्हणून मी त्याच्यासोबत त्याच्या गर्लफ्रेंडला पण स्वीकारून घेतलं. आणि तो पण मी अशा घरात राहत होते जिथे केवळ माझं अस्तित्व फक्त 2 वेळेस जेवण आणि घरातील काम, बस इतकंच होतं. तिथे मला नाही पत्नीचा दर्जा होता, ना सुनेचा मान होता आणि नाही एक स्वतंत्र स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार पण होता.
इतकं सर्व नकारात्मक आयुष्य ज्या ठिकाणी होतं, तरी देखील मी तिथेच जाऊन पाहत होते आणि यातून काय निष्पन्न होणार होतं, तर इतकंच की मी अजून अन्यायाला नवीन वाट दाखवणार होती आणि त्या लोकांना नव्याने अन्याय करायला परावृत्त करत होती. हे सर्व मला माझ्या ट्रीटमेंटनंतर कळालं. म्हणजे मी किती विवंश भावनाशून्य झाले होते याचा मला खूप उशिरा जाणीव झाली. पण जेव्हा जाणीव झाली तेव्हा मात्र मीच ठरवलं की आता मी माझ्यावर झालेल्या अन्यायासाठी लढणार. सतीच्या लग्नानंतर तब्बल 8 दिवसांनी माझ्या पोटात अचानक खूप दुखू लागलं. खूपच भयानक वेदना होत होत्या. परत मला खूप ब्लिडिंग चालू झाली होती. मी अचानक खूप जोरजोरात किंचाळत होते कारण वेदना तशा होत होत्या. मला पटकन हॉस्पिटलमध्ये हलवलं. हॉस्पिटलमध्ये गेल्या गेल्या सर्वात आधी मला पेन क्लिअरच्या इंजेक्शन देऊन शांत करण्यात आलं. त्यानंतर माझी सोनोग्राफी करण्यात आली आणि मग त्यानंतर जे काही घडलं ते मात्र खूप हृदय पिळवणार सत्य माझ्यासमोर येऊन ठेपलं. आधीच काय कमी दुःख होतं का की माझ्या नशिबाने अजून त्यात थोडी भर घातली. डॉक्टरांनी केलेल्या सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले होते की माझ्या मिसकॅरेजच्या वेळी माझ्या गर्भाशयात गर्भाचे काही थोडेसे गाठ किंवा गाठींचा एक संच तसेच राहिले होते. ते मिसकॅरेजच्या वेळी पूर्णपणे पडले नव्हते आणि आता त्या गाठींचे गर्भाशयावर खूप इन्फेक्शन झालं होतं कारण वेळ खूप निघून गेली होती. डॉक्टर खूप ओरडत होते कारण मिसकॅरेज झाल्यानंतर माझ्या सासऱ्याच्या लोकांना डॉक्टरांनी सांगून देखील त्या लोकांनी माझी सोनोग्राफी केली नव्हती. हे मला ह्यावेळी कळालं होतं. त्यांनी सोनोग्राफी का नाही केली मला अद्यापही कळलेलं नाहीये. कदाचित मी त्या लोकांची आजी बाबा होण्याची इच्छा पूर्ण नाही करू शकले म्हणून त्या लोकांनी नंतर माझ्या तब्येतीकडे खूप दुर्लक्ष केलं होतं. नंतर त्या माझ्या गर्भाशयातील गाठी काढण्यासाठी माझ्यावर एक सर्जरी करण्यात आली. त्यात पण खूप वेदनांचा सामना मला करावा लागला. माझं पूर्ण गर्भाशय स्वच्छ करण्यात आलं. नंतर मला 15 दिवसांचा अवधी देण्यात आला. जर ती सर्जरी आणि डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन्सवर जर गर्भाशय पूर्ववत स्वच्छ झालं आणि ते गाठींचं इन्फेक्शन नाहीच झालं तरच माझं गर्भाशय हे ठीक समजलं जाणार होतं. नाहीतर मग तसं नाही झालं तर माझं गर्भाशय हे कायमस्वरूपी काढून टाकावे लागणार होतं. मला ह्या सर्व माहितीपासून लांबच ठेवण्यात आलं होतं. मला माझ्या आईवडिलांनी फक्त इतकंच सांगितलं होतं की मी ज्या मानसोपचार डॉक्टरांच्या गोळ्या घेत होते त्या मला गरम पडल्या म्हणून मला ब्लिडिंग होते आणि आधी झालेल्या मिसकॅरेजमुळे गर्भाशय ठीक आहे की नाही हे बघण्यासाठी सोनोग्राफी करायचीच आणि ती थोडी स्वच्छ करण्यासाठी एक छोटीशी सर्जरी करावी लागेल. बस इतकंच तर आहे असं पटवून मला माझ्या आईवडिलांनी कसंबसं समजून सर्जरीसाठी तयार केलं होतं. या दरम्यान माझे आईवडील खूप खचले होते. त्यांना खरी चिंता आणि दुःख हे वाटायचं की आपली मुलगी अजून एकही बाळाची आई नाही झाली आणि त्याआधीच तिला त्या गोष्टींसाठी कितीतरी वेदना सहन कराव्या लागते. आणि खरी चिंता आणि भीती त्यांना ही होती की जर गर्भाशयातलं इन्फेक्शन येत्या 15 दिवसात ठीक नाही झालं तर गर्भाशय कायमस्वरूपीच काढून टाकावे लागेल. ह्या भीतीने ते तर पुरतेच खचले होते. आणि त्याहून मोठी भीती ही होती की अशी वेळ जर आलीच तर आपण मोहिनीला कसं समजवायचं. अनेक विविध प्रश्नांनी त्यांची झोपच उडाली होती. दोघांचंही ना खाण्यात चित्त लागत होतं नाही कुठल्या गोष्टीत मन लागत होतं. माझी अशी हालत बघून सतीश आणि रेणूने त्यांच्या हनीमूनला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. तिकीट्स पण कॅन्सल केलेत. सतीशला ऑफिसच्या कामामुळे मुंबईला जाणं गरजेचं होतं पण त्याने रेणूला आवर्जून आईबाबांजवळ थांबायला लावलं. रेणूने पण नवीन लग्न झाल्यानंतरच्या माहेरपणाच्या सर्व विधी पुढे ढकलायला लावल्या होत्या. त्या 15 दिवसात सर्वजण देवाला फक्त इतकंच विनवत होते की काहीही करून माझ्या गर्भाशयाचं इन्फेक्शन ठीक व्हायला हवं. घरात सर्वजण असे सतत विचारात आणि शांततेत बघून मला थोडी शंका यायचीच. तरी पण मला खरं काय ते कोणीच सांगत नव्हते. मला गोळ्यांमुळं खूप झोप पण यायची. मधून अचानक खूप पोट पण दुखायचं. पण हळूहळू वेळ जात होती. या दरम्यान माझ्या सासूंचा मला एकदा फोन आला होता. त्यांना माझ्या तब्येतीपेक्षा कधी गुजरातला येते ह्याच गोष्टीचं जास्त पडलेलं होतं. पियुष पण मधून येण्यासाठी मला खूप फोर्स करू लागला होता. पण आता माझी तर त्याच्याशी बोलण्याची इच्छाच राहिली नव्हती. एवढं मला कळून चुकलं होतं की त्याने माझ्यासोबत किती नीचपणाची पायरी गाठली आहे ते.
नंतर त्याचा फोन आला तर मी फोनच कट करून टाकायचे. एक दिवस परत मला पियुषचा फोन आला. मला उठून बसायला थोडा त्रास होत होता, म्हणून माझ्या आईने फोन स्पीकरवर ठेवूनच मला झोपल्या बोलायला सांगितलं. माझी सासू मला त्या दिवशी खूप रागात बोलत होती की आता काय तिकडेच कायमचं राहायचं ठरवलं आहे की काय? संसार करायची हौस फिटली का? आई वडिलांचं ऐकून इकडे न येण्याचा विचार करत असशील तर तूच तुझंच आयुष्य बर्बाद करून घेशील. आणि तुझ्या आई वडिलांना सांग, जर मुलगी घरीच ठेवायची होती तर लग्न का केलं? त्यांना सांग, संसार करायचा असेल तर मला सासरी पाठवा, माहेरी राहून काय होणार नाही. सासूबाईंच्या ह्या बोलण्यावर त्यांना मी माझ्या तब्येतीची सर्व हकीकत सांगितली की सर्जरी वगैरे करावी लागली आहे. आता फक्त एक चेकअप आहे, त्यानंतर बघू काय ते. तर त्यावर त्यांनीच मलाच ऐकवलं की हो, ते पण बरोबर आहे म्हणा. जी बाई आपल्या पोटातील एक बाळ नाही सांभाळू शकली, ती संसार आणि नवरात्री काय सांभाळेल? त्यांचे हे शब्द ऐकून मी जागेवरच सुन्न झाले. मला त्या दिवशी असं वाटत होतं, त्याचे हे शब्द ऐकण्याआधी कदाचित माझा जीव तरी गेला असता तर बरं झालं असतं. कारण त्यांनी माझ्या आईपणावरचं बोट उठवलं होतं. त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या वडिलांनी तर माझ्या हातातून फोन जोरात खेचूनच घेतला आणि रागात नको तितकं बोलून टाकलं. तोंडात येतील तितक्या शिव्या पियुषला दिल्या. माझ्या वडिलांचं बोलणं ऐकून पियुषची आई त्याच्या आईची तिकडे बोबडीचं वळली होती. त्याला माहीतच नव्हतं की फोन स्पीकरवर ठेवला आहे असं. फोन ठेवता ठेवता माझ्या वडिलांनी त्याला आणि माझ्या सासूला डायरेक्ट सांगून टाकले, हे बघा ताई, आता तुमची आणि माझ्या मुलीची भेट ही थेट पोलीस स्टेशन नाही तर कोर्टमध्येच होणार. त्याशिवाय माझ्या घरात पायसुद्धा ठेवायचा नाही. आणि हो, कोर्टात येताना सोबत तुमच्या मुलाला आणि कंचनला घेऊन या. तिला पण जरा कायद्याची ओळख करून देतो. हे सर्व ऐकून तर पियुषला हार्ट अटॅक यायचाच बाकी राहिला असेल. कारण नाही म्हटलं तरी त्याला पोलीस आणि कोर्ट वगैरेचीच खूप भीती वाटायची. पण तो तसं दाखवत नव्हता. माझ्या वडिलांनी रागात फोन ठेवून दिला. ते माझ्याजवळ बसले. त्यांनी माझे डोळे पुसले, मला मिठीत घेतले. माझे डोळे पुसले, मात्र स्वतःच्या डोळ्याला लागलेल्या धारा त्यांना आवरता आल्या नाही. खूप प्रयत्न करूनही नाही आवरू शकले ते स्वतःला. आणि स्वतःच्या अश्रूंना त्या दिवशी कळालं की एक पोलंदारासारखं मन ठेवणारा आपला बाप सुद्धा आतून किती सोन्यासारखं मऊ मन बाळगत असतो. माझ्या वडिलांना मी आयुष्यात पहिल्यांदाच इतकं रडताना बघत होते, तेही केवळ माझ्यासाठी. त्या दिवशी मी हरले होते आयुष्यातून. तेव्हा कळालं की आपण जन्माला येऊन आपल्या आई वडिलांना फक्त दुःखच देण्याचं काम केलंय. लग्नाआधीही एक तर लवकर लग्न जमत नव्हतं आणि कसंबसं जमलं तर त्यात हे असे लोक नशिबी पडलेत. मी मनाशी एक निश्चय करून त्यांना शांत केलं आणि मी खूप स्ट्रॉंग होईल लवकर असं आश्वासन दिलं. पण ते आश्वासन कितपत खरं आणि कितपत खोटं होतं हे फक्त मलाच माहीत होतं. मी माझ्या हाताने माझ्या वडिलांचे डोळे पुसले. माझ्या आईने ही त्यांना शांत केलं. माझ्या चेहऱ्यावरील छोटंसं स्मितहास्य बघून त्यांना बरं वाटलं आणि ते दोघेही नंतर थोड्या वेळाने मला जाताना सांगून गेले की उद्या 15 दिवस पूर्ण होतंय ट्रीटमेंटला, तर उद्या फक्त एक छोटीशी सोनोग्राफी आहे, ती आपण करून घेऊ बाळा. मी पण त्यांना हसूनच होकार दिला आणि उद्याची सकाळ माझ्या आयुष्यात काय आणि त्यांच्या आयुष्यात काय घेऊन येणार होती याची वाट बघू लागले. कारण उद्याची सकाळ ही माझ्यासाठी उगवणार होती की नव्हती हे मलाच माहीत नव्हतं. कारण मी त्या रात्री स्वतःला अंधाऱ्या रात्रीच्या स्वाधीन करून पहाटेची वाटच न बघण्याचा ठरवूनच टाकलं होतं.